त्या कुंभमेळ्याच्या साठी देखील जे काही आपल्याला इन्फ्रास्ट्रक्चर लागणार आहे किंवा पोलीस प्रशासनाला जी काही मदत लागणार आहे, माननीय मुख्यमंत्री महोदयांनी 3 दिवसापूर्वीच कुंभमेळ्याच्या बाबतीमध्ये आढावा बैठक घेतली होती पोलीस प्रशासनाची आणि ओव्हरऑल प्रशासकीय सगळ्या बाबींची. त्यांनी ज्या ज्या सूचना केलेल्या आहेत त्याची देखील अंमलबजावणी तर होईलच, परंतु त्यावेळेला पोलीस प्रशासनाकडनं शासनाकडे ज्या काही मागण्या केल्या आहेत इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीमध्ये, त्याचा देखील एक पाठपुरावा म्हणून माझ्याकडनं केला जाईल. आणि कुंभमेळा हा तिथे कुंभमेळा पार पडत असताना इन्फ्रास्ट्रक्चर असेल किंवा कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण होणार नाही किंवा सुरक्षेच्या दृष्टीने हे जे काही उपाययोजना करायच्या आहेत त्यासाठी सगळ्या यंत्रणा ह्या पोलीस प्रशासनाला पुरवल्या जातील. ओव्हरऑल आज माझ्या नाशिक दौऱ्याचा उद्देश हा पोलीस कमिशनरेटच्या अंडर येणाऱ्या ज्या काही समस्या आहेत त्या जाणून घेणं, उपाययोजना पोलीस प्रशासनाकडनं काय केलं जातं त्याची माहिती घेणं आणि ज्या काही सूचना मला द्यायच्या होत्या त्या सूचना देण्याच्या बाबतीत माझा आजचा हा दौरा होता. जे काही मत म्हणजे माझं वैयक्तिक मत आहे, आमची पार्टी पॉलिसी जी काही ठरेल, आमचे वरिष्ठ नेते जे काही ठरवतील शेवटी तो निर्णय घेतला जाईल. एकमेकांचे व्हिडिओ काढण्यापर्यंत हा वाद गेलेला आहे. आपण बाजूच्याच मतदारसंघातले हात खेळमध्ये इतकं रायगडचा हे जे भांडण आहेत हे भांडण जाण्याचं काही इंटरनल कारण आहे बघा. जिथे संसार असतो तिथे भांडण लागतं, त्यामुळे ह्याला काही जास्त गांभीर्याने घ्यायची गरज नाही. आमची एकजूट, महायुतीची आमची एकजूट अतिशय मजबूत आहे. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये देखील महायुतीच्या मार्फत ज्या निवडणुका आम्ही लढणार आहोत आणि तसे आदेश हे आम्हाला आमच्या वरिष्ठांनी देखील दिलेले आहेत, आम्ही तयारीला लागलेले आहोत. त्यामुळे अशा जे काही घटना होतात त्याचा आपण जनरलायझेशन करणं किंवा त्याला आपण सार्वजनिक स्वरूप हे चुकीचं आहे. शिवसेनेतून बाहेर पडत असताना हीच कारणं दिली गेली होती की बाबा राष्ट्रवादी बरोबर पटत नाहीये, राष्ट्रवादी अतिरेक करतीये आणि यामुळे आम्हाला बाहेर पडावं लागतं, हे सगळी कारणं दिली गेली. मग आता पुन्हा त्यांच्यासोबतच अशाच प्रकारचे भांडणं होत आहे अशी कार्यकर्त्यांची भावना निर्माण झाली ना. शिवसेनेमधून बाहेर पडलो मी असं म्हणणार नाही. आम्ही शिवसेना आहोत. आम्ही सामान्य शिंदे साहेबांनी जो काही उठाव केला त्या उठावाला साथ देण्याचं प्रमुख कारण हे काही त्यावेळेला आम्हाला राष्ट्रवादी पक्षाकडनं त्रास होत होता हे प्रमुख कारण नव्हतं. उद्धवजींकडनं जे दुर्लक्ष होत होतं. मी मगाशी देखील म्हटलं प्रत्येक पक्षाला आपापला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे, पण ते करत असताना आपल्या मित्र पक्षाला जेव्हा त्रास होतो किंवा आपल्या स्वतःच्या पक्षाला जेव्हा त्रास होतो तेव्हा त्या मित्र पक्षाला आळा घालणं थांबवण्याचं काम आमच्या पक्ष नेतृत्वाचं होतं. ते करण्यामध्ये ते सक्षम होत नव्हते आणि म्हणून मला वाटतं त्यावेळेला आम्ही तो निर्णय घेतला होता. मला वाटतं आता ही जुनी बाब झालेली आहे. जनतेने, महाराष्ट्राच्या जनतेने ऑलरेडी निर्णय दिलेला आहे. शिवसेना म्हणून आम्हाला अधिकृत कायद्याने आम्हाला आधार मिळाला, परंतु जनतेचा पाठिंबा हा आम्हाला ज्यावेळेला तिथे मिळाला त्यावेळेस त्याच्यावरती शिक्कामोर्तब झालेला आहे. नाशिकचा पण प्रश्न आहे. बघा, पालकमंत्री पद हे कोणाला दिलं जावं हा निर्णय आमचे वरिष्ठ नेते माननीय मुख्यमंत्री महोदय असतील, आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय असतील, हे एकत्र बसून निर्णय घेतील आणि शेवटी प्रत्येक पक्ष हा आपापल्या बालेकीला सांभाळण्याचा प्रयत्न करतो. रायगडच्या बाबतीमध्ये मी सांगेन, आज तिथे रायगड जिल्ह्यामध्ये शिवसेनेचे 3 आमदार आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 1 आमदार आहेत आणि भाजपचे 1 आमदार आहेत. ज्यांचे जास्त आमदार आहेत त्या पक्षाचा पालकमंत्री व्हावा याबद्दल काही चुकीचं नाही. त्या बेसवरती आम्ही मागणी करतोय आणि भरतशेठ गोगावले हे आमचे ज्येष्ठ नेते आहेत, त्यांना पालकमंत्री मिळावं ही आमची मागणी असेल. त्यामुळे काय अजितही वाईट आहेत असं त्याच्यामध्ये निष्कर्ष काढणं चुकीचं आहे. शेवटी आम्हाला पालकमंत्री मिळावं ही आमची इच्छा आहेच ना.